आणि सुरुवातीला जाऊयात बातमी अमरावतीतून। अमरावतीत गेल्या काही दिवसांपूर्वी आय लव्ह मोहम्मदचे फलक लागले होते आणि आता विचारा इस्लाम विषयी असा मजकूर असलेले फलक मध्यवस्तीत लागलेले आहे। इस्लामचा खुलेआम प्रचार करणारे हे फलक अमरावतीत जागोजागी झळकले। इस्लामबाबत जाणून घ्या असा आशय या फलकावर आहे। अमरावतीत लागलेल्या या फलकामुळे खळबळ उडाली आहे। या प्रकरणी भाजपचे खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनीही जाब विचारलाय। बोंडे यांनी आक्रमक होत आक्षेप घेत कार्यवाहीची मागणी केली आहे। बोंडेंनी फलकावर असलेल्या टोल फ्री क्रमांकावर फोनही केला होता। हैदराबादवरून ही संस्था चालवली जात असल्याची माहिती त्यांना देण्यात आली आहे। तर बोंडे आणि समोरच्या व्यक्तीचं हे संभाषण समोर आलेलं आहे। ते संभाषण नेमकं काय तेही ऐकूयात। ये इस्लाम के बारे में क्या किसी डाउट है तो आपको सकता है। कौन सी संस्था है ये आपकी? ये हमारा तमिलनाडु है। नहीं, संस्था कौन सी है? ये हैदराबाद। हाँ, तो क्या IIC यानी क्या है? उधर आपको पूरा लैंग्वेज में आपको बताएंगे। IIC यानी क्या है? इस्लामिक इंफॉर्मेशन सेंटर। अच्छा, इस्लामिक इंफॉर्मेशन सेंटर IIC। अच्छा, कौन चलाता है? हैदराबाद कौन चलाता है? और हमारा ऑर्गेनाइजेशन हमारा ऑर्गेनाइजेशन आपको डिटेल मिलेगा। 5 दिन के बाद फोन कीजिए। ठीक, पूरा डिटेल आपको मिलेगा। तर हे संपूर्ण संभाषण आपण ऐकलेलं आहे। विचारा इस्लाम विषयी असा आशय आहे। एक टोल फ्री क्रमांक या फलकावर देण्यात आलेला आहे। त्याच्यावर संपर्क साधून संपूर्ण माहिती जाणून घ्या, इस्लाम विषयी जाणून घ्या असं आवाहन करण्यात आलेलं आहे या फलकाच्या माध्यमातून। आता हे फलक अमरावतीत अनेक ठिकाणी लागलेले आहे, त्यामुळे खळबळ उडालेली आहे। अशात भाजप खासदार अनिल बोंडे यांनीही याची दखल घेतली। या टोल फ्री क्रमांकावर त्यांनी संपर्क साधला आणि त्यानंतर समोरच्या एका व्यक्तीशी त्यांचं संभाषण झालेलं आहे। त्या व्यक्तीच्या संभाषणात आपण ऐकलेलं आहे अनिल बोंडे आणि तो व्यक्ती नेमका काय बोललेला आहे। IIC अशी ही संस्था असल्याचं कळतंय। ही संस्था हैदराबादमध्ये आहे असंही तो समोरचा व्यक्ती म्हणतोय। जाऊयात आताच्या 3 महत्त्वाच्या बातम्यांपैकीच्या पहिल्या बातमीकडे। दिल्ली स्फोटाप्रमाणे प्रजासत्ताक दिनाला आणि 6 डिसेंबरलाही हल्ल्याचा डाव होता। मात्र हल्ल्याचे हे डाव उधळून लावलेले आहे। मुजम्मिल गनीच्या चौकशीत ही माहिती समोर आली आहे। जानेवारीत लाल किल्ल्याची रेकीही केल्याचे समोर आलंय। मुजम्मिल आणि उमर या 2 संशयितांनी जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लाल किल्ल्याची रेकी केली होती अशी माहिती समोर आली आहे। मुजम्मिलच्या फोनच्या डंप डेटामधून माहिती उघड झाल्याचं कळतंय। त्यांच्या नियोजनाचा एक भाग म्हणून 26 जानेवारी रोजी लाल किल्ल्याला लक्ष्य करण्याचं उद्दिष्ट होतं, मात्र हे उद्दिष्ट फसलंय। आणि याच संदर्भात चर्चा करण्यासाठी आमच्यासोबत जोडले गेलेले आहे अभय पटवर्धन, निवृत्त लष्करी अधिकारी अभय पटवर्धनजी। अभय पटवर्धनजी, आपण पाहिलंय अतिरेक्यांना 26 जानेवारी आणि 6 डिसेंबरलाच लक्ष्य का करायचं असतं असा प्रश्न उपस्थित होतोय। 26 जानेवारीचा आता असा आहे की त्या दिवशी रिपब्लिक डे परेड असते आणि त्या परेडच्या नंतर तिथे पूर्ण मार्च पास्ट होतो। त्याच्यामध्ये जवळपास 1,500 ते 2,000 सैनिक पार्ट घेतात आणि पाहणारे अनेक हजारो लोक रस्त्याच्या दोन्ही बाजूला असतात। ते राजपथ किंवा सध्या ज्याला कर्तव्यपथ म्हणतात कर्नाटकमधलं, तिथपासनं ते लाल किल्ल्यापर्यंतच्या रस्त्यावर सगळे लोक असतात आणि हे सगळे जे 1,500 सैनिक आणि त्यांची जी हत्यारं, अवजारं, टँक्स, नंतर उंट, घोडे वगैरे जेवढे आहेत, बॅटची पथकं, हे सगळं लाल किल्ल्याच्या जवळ येऊन तिथे डिस्पर्स होतं। तिथे त्यांच्या गाड्या लागलेल्या असतात, त्या तिथे डिस्पर्स होतात। दुसरं म्हणजे लाल किल्ला हा पब्लिक करता, लोकांकरता खुला असतो 26 जानेवारीला पाहण्याकरता। त्यामुळे तिथे भयंकर मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी असते। तर या दोन्ही ठिकाणी स्फोट झाल्यानंतर फार मोठा तिथे हादसा होऊ शकला असता। अर्थात जिथे सैनिक असतात तिथे तर त्यांना शक्य झालं नसतं, कारण तिथे कोणाला जाऊ देत नाही। त्यामुळे किल्ल्याच्या आतमध्ये यांनी केलं असतं। एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे, लाल किल्ला हे एक वर्ल्ड हेरिटेज सेंटर आहे आणि भारतामध्ये ते दिल्लीमध्ये असल्यामुळे
त्याच्यात जर हल्ला झाला आतमध्ये तर त्याला केवढी मोठी प्रसिद्धी मिळेल, जगभर प्रसिद्धी मिळेल, या दृष्टीने ही रेकी करण्यात आली असावी असा माझा अंदाज आहे. अगदी आपण जर पाहिलं अतिरेक्यांचा हा डाव फसलेला आहे, अतिरेक्यांची तयारी अपयशी ठरली आहे, हे सुरक्षा यंत्रणांचं यश मानावं का? नॅचरली हे सुरक्षा यंत्रणांचं यश आहे. आता हे जे अतिरेकी सगळे पकडल्या गेलेले आहेत फरीदाबादचे वगैरे, याची कहाणी जी आहे ती काश्मीर बंद सुरू होते. काश्मीरमध्ये श्रीनगरमध्ये काही पोस्टर्स लागले होते. त्या पोस्टर्सची दखल तिथले जे SP होते त्यांनी घेतली. त्यांनी त्याच्यावर लक्ष केलं. ते इनॉस्पेअर, जसे आता तुम्ही सांगितलं की अमरावतीत काही पोस्टर लागलेले आहेत, त्याप्रमाणे तसे श्रीनगरमध्ये पोस्टर लागलेले होते. आणि ते पोस्टर पाहिल्यानंतर त्या SP जे होते तिथले, त्यांच्या मध्ये शंका निर्माण झाली मनामध्ये, हे काय आहे म्हणून त्यांनी चौकशी करायला सुरुवात केली. तर त्याचे धागेदोरे पूर्ण सहारनपूर पर्यंत, दिल्लीपर्यंत पोहोचले. आणि तिथे जे ज्यांनी ते पोस्टर लावले होते त्याला त्यांनी अटक केली CCTV कॅमेरामध्ये पाहून. आणि तिथनं मग हे सगळं बाहेर आलं. आणि ज्या दिवशी सकाळी त्यांनी फरीदाबादला हे सगळं पकडलं, तिथे एवढ्या मोठ्या प्रमाणात गोळा बारूद होता. जवळपास 2900 किलोचं अल्युमिनियम नायट्रेट होतं, 20-25 सुटकेसेस होत्या, 2 AK-47 रायफल, 82 राऊंड, 4 मॅगझिन, 2 पिस्टल, 12 डेटोनेटर आणि काही वॉकी टॉकी सेट, असं सगळं तिथे मिळालं. आता अमोनियम नायट्रेट हे जे आहे ते सुटकेसमध्ये बंद करून आणि त्याच्यामध्ये फ्युएल ऑइल घालून त्याची पेस्ट करून ते इग्नाइट करतात. आणि ते इग्नाइट करायला जे डेटोनेटर आणि चार्ज बॅटरी होत्या त्या सुद्धा तिथे सापडल्या. याचा अर्थ यांचा फार मोठा कट होता. आणि बहुतेक करून जसं मुंबईला झालं होतं त्याप्रमाणे सिरियल ब्लास्ट दिल्लीला करायचे असा यांचा काहीतरी प्लॅन असणार असा माझा अंदाज आहे. अगदी पटवर्धन सर, आणि हा प्लॅन भारतीय सुरक्षा यंत्रणांनी हाणून पाडलेला आहे. त्यामुळेच कदाचित कुठेतरी घाई गडबडीत हे स्फोट करायचे, दिल्ली सारख्या भारताच्या महत्त्वाच्या शहराला, राजधानीला अस्थिर करायचे असे प्रयत्न सुरू आहेत. आपण पाहिलंय ऑपरेशन सिंदूरही जेव्हा मैदानात लढाईची वेळ येते तेव्हा पाकिस्तानला कुठेही यश येत नाही. त्यामुळे अशा काहीतरी कारवाया करण्याची वेळ त्यांच्यावर येत असते. हे जर पाहायला गेलं कुठेतरी भारताला अस्थिर करायचं आणि जगात स्वतःचा गवगवा करायचा, पाकिस्तानची ही जुनी खोड राहिलेली आहे. मात्र भारताला अस्थिर करण्याने जगात सर्वाधिक फायदा कुणाचा होईल असा प्रश्न उपस्थित होतोय. बरोबर आहे. याच्यात फायदा कोणाकोणाचा असेल? पाकिस्तानचा तर आहेच आहे, बांगलादेशचाही आहे, चीनचा पण आहे, त्याच्याबरोबर अमेरिकेचा पण आहे, रशियाचा नाही आहे. रशियाला याच्यात नाही होणार, युरोपियन नेशन्सला याच्यात फायदा नाही होणार. अमेरिकेचा फायदा याच्याकरता आहे की भारताने जी त्यांची आगळीक केलेली आहे, सो कॉल आगळीक ज्याला म्हणतात, की ट्रम्पनी जे म्हटलं होतं की मी यांचं युद्ध थांबवलं, ते त्यांनी मोदींनी ऐकलं नाही किंवा आपण ऐकलं नाही. त्याच्यानंतर त्यांनी जे टॅरिफ लावला आपल्यावर 50%चा, त्यालाही आपण दाद दिलेली नाही. आपण रशियाकडनं तेल घेत होतो. त्याच्यामुळे ते लोक चिडलेले आहेत. त्यांनी व्हिसा वगैरेवर बंदी घातलेली आहे, तिथल्या लोकांवर बंदी घातलेली आहे. हे आपण सगळ्यांनी पाहिलेलंच आहे. आता हळूहळू ते कमी होत आहे, कारण कालच बातमी आली की H1B1 व्हिसाचे काही निर्बंध शिथिल होणार आहेत, काही टॅरिफ कमी होणार आहे. हे अमेरिकेबद्दल झालं. पाकिस्तानचं तर नॅचरली त्यांना आपल्याला करायचंच आहे, कारण आसिफ मुनीरला जे आपण ऑफ सिंदूरमध्ये त्यांना हाग्या मार दिला त्याचा त्यांना सूड घ्यायचा आहे. त्याच्यामुळे ते करतात आहेत. जैश ए मोहम्मदचं हेडक्वार्टर आपण उद्ध्वस्त केलेलं आहे. अझर महमूदच्या जवळपास 12 ते 13 लोकांना, कुटुंबातल्या लोकांना आपण मारलेलं आहे. त्याच्यामुळे त्यालाही बदला घ्यायचा आहे. बांगलादेश जे आहे ते आपल्या विरुद्ध गेलेलं आहे. तिथे जे आतंकी संघटना ज्या आहेत त्या सरकारवर हवी होतात. जी पटवर्धन सर, त्यामुळेच तुम्ही जे अमेरिका आणि टॅरिफ वॉर हे सगळा मुद्दा मांडला, त्यानुसार एक प्रश्न उपस्थित होतोय की पाकिस्तानच्या खांद्यावर अमेरिकेची बंदूक आहे का? बरोबर आहे. अमेरिका हे नेहमीच करतं की जे ते कधी स्वतःहून तिथे हस्तक्षेप करत नाहीत. फक्त त्यांनी इराण, इराक आणि व्हिएतनाममध्ये हस्तक्षेप केला होता आणि कोरियामध्ये केला होता अगदी इनिशियली. त्याच्यानंतर कुठल्याही देशामध्ये त्यांचा स्वतःचा हस्तक्षेप नसतो. तिथल्याच लोकांना किंवा तिथल्या सेनेला हाताशी धरून ते तिथे बंड करवतात
आणि त्याच्यानंतर तिथलं सरकार उचलवतात. त्यांना जे स्वतःचं सरकार पाहिजे असतं ते येईपर्यंत ते हीच कारवाई करत असतात त्या देशाच्या बाबतीत. मग तो कुठलाही देश असतो, आफ्रिकेमधला असो, युरोपमधला असो, आशियामधला असो, कुठलाही असला तरी त्यांना चालतं. त्यांच्या जिथे इंटरेस्ट असेल तिथे हे करतात. जी